प्रवीण बघ रे, बघ आपण कुठे आलो. तर काय स्वागत आहे सर्वांचं आपल्या आजच्या न्यू ब्रँड ब्लॉग मध्ये. आपण आज चाललोय जरा थोडस बाहेर. चला तुम्हाला दाखवतो मस्त पैकी. आज जरा आपण फ्रीली ब्लॉग बनवणार आहोत. तर तुम्हाला सर्व काही या ब्लॉग मध्ये पाहायला भेटेल. काही मेचा महिना इतका म्हणजे इतका कठीण चाललाय ना, लय म्हणजे लय खतरनाक ऊन पडायले. सकाळचे 11:30 वाजलेत आणि उन्हाचा ताव बघा किती डेंजर आहे. म्हणजे काय सांगायचं तुम्हाला, ऊन इतकं पडायला आमच्या सोलापुरात. तसल्यात पाऊस सुद्धा घे नाही काय. किती दिवस झालं फक्त आबाळ येते दररोज संध्याकाळी. पावसाचा अजिबात नामोनिशाणा सुद्धा नाही. आमच्या गावात टिपका सुद्धा पडला नाही. गाईज मी सध्या आलोय आमच्या रानामध्ये. बघू शकता ही मागचं रान आमचं आहे. तर मी सध्या इथं प्लॅन काय करलोय माहिती आहे का, इथे गाईज आपल्याला लावायची झाडं. तुम्हाला बोललोय तसं. तर मी आता हुडका लागलोय की आपण नेमकी झाडं लावायची कुठे. अशी जागा जिथे झाडे लावल्यानंतर ना शेळ्या आणि गुरं वगैरे काय खाणार नाहीत अशा ठिकाणी मस्त. मागच्या वेळेस ती झाडं वगैरे लावली होती मी, पण ती झाडं काही शेळ्याने खाऊन टाकली. नेमकं लावायची कुठे झाडे आणि जर लावली तर ते सेफ राहिली पाहिजे. पावसाळा स्टार्ट होणार आहे तर सर्वांनी गायच आपल्या आपल्या जवळ आसपास झाडी लावा. ती झाडी लावू नका आणि त्याला मोठी पण करा. आणि ऊन बघा काय कसलं पडलं डेंजरस. काय सांगायचं तुम्हाला, कोण सुद्धा दिसणार नाही तुम्हाला इथे. तू घराबाहेर पडत जाणार असल्या ऊन. आणि जास्तीत जास्त पाणी वगैरे प्या. स्वतःची काळजी घ्या. ही खूप म्हणजे खूप डेंजरस म्हणजे ही ऊन आता सध्या पडायला लागली. तर आता आपण जाऊयात आपल्या मित्राकडे, प्रवीणकडे. तो आलाय बहुतेक, तर बघूयात. कसा आहेस? बरं आहेस? अजून काय? जेव्हापासून गाईज आमचा 12वीचा निकाल लागलाय तेव्हापासून जी गायब आहे. मला माहित नाही कुठे गेला होता. तेव्हापासून जी गायब झालंय गाईज. तेव्हापासून डायरेक्ट काल आलाय. आणि वातावरण बघा जरा, ऊन वगैरे कमी झाले. थोडं फ्रेश अँड चिल वातावरण. थोडं कधी गावाला गेला होता तेव्हापासून आता आलाय. तर चांगले 1-1.5 महिन्यानंतर ना आमची भेट झाली म्हणायला काही हरकत नाही. ऊन वगैरे कमी झाले. तुम्ही जसं बघितलं मागाशी खूप ऊन होतं, तर थोडं जरा वातावरण निवळलेलं आहे. बेस्ट वातावरण. पाऊस बिऊस येईल का नाही? येईल ना लगेच. हो. ही गाडी पण तुमचीच आहे ना प्रवीण? या नाही पक्षी जाणार तिथं कसं? अरे पक्षाने काय हे असं रस्ता पाहिजे कसं जायला. ओढून जात असतील ते कुठून जात अरे पण असतील. त्यांना दिसाय पाहिजे. आपल्याला दिसणार, पक्ष्यांना कसं दिसणार? ते पक्षी एक येते एका पक्षासाठी. असं आहे काय? हरता येते. हाँ ऑर्गेनिक मटेरियल. बहुत ही बढ़िया समाज सेवा कर रहे हो. बहुत ही बढ़िया. ठीक बा. गावाला गेले पण गोरा पडला बरं. पण आम्ही तुम्ही गावाला गेल्यापासून कमी झालाय. खरं सांगतो ती पण मोठं घालत. दिस इज नॉट अलाउड. दिस इज माय युट्यूब चॅनल. ठीक आहे. नाही तुझे 100 अच्छे मेरे जैसे अच्छे आदमी बनू. आता हे खरं म्हणाय गेलं तर हिथनं तुटलंय बरं काही. तरी मी तसंच खेळतोय. जर पडलो केलो डायरेक्ट दगडावर दिसला की डॉलरचा इम्पॉर्टंट महत्वाचा मुद्दा नाही. ते विषय नव्हता. पार्टी काढायचं चालू होता दुकानात. कोणाचं होईल? साहिल आला आणि युट्यूब तसले चिकन तळल्याला दाखवा लागला. व्हिडिओ तसले दाखवा लागला. चिकनचे कुठं मोठं मासं, कुठं जिथं पाणी असते, पाणी नदी असते तिथं चिकन करते दगडावर भाजू दे. तसले व्हिडिओ दाखवायला करायला म्हणा लागले. नाही डॉलर म्हणून जेवायला जाऊ बाहेर. डॉलरचा विषय लय डेंजर आहे का? कोणाचा विषय आहे का तसा डॉलर सारखा आहे का? सांगतो अजिबात नाही. टॉप नॉच क्वालिटी. गाईज आम्ही चाललो आता आपल्या रानाकडे. खतरे का निशान. डोंट डिस्ट्राय. हे तुला शांत गार वाटतंय. मी काय म्हणतो माहिती आहे प्रवीण, समोर तिथं मी म्हणतो झाडं लावा. तुझी काय इच्छा आहे? चांगली चालते. बघूयात काय होते गाईज. तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवतो. मला आज जर बहुतेक क्रिकेट खेळायचा प्लॅन दिसत नाही. आज वातावरण म्हणजे इतकं शांत, सुंदर, सुशील एवढं वातावरण आहे. आणि बघा मागच्या साईडला व्ह्यू कसा आहे. स्क्रीनशॉट घ्या आणि मला स्टोरी मेन्शन करा. इंस्टाग्राम लिंक माझ्या यूट्यूब चॅनलच्या तसल्या बॉक्समध्ये आहे आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देतो. अरे खत म्हणजे आज खेळायला पाहिजे यांनी खरं म्हणलं तर क्रिकेट. दररोज ऊन असताना उन्हात पाण्यात तिथं धडपड करते ती, पण आज नाही. पण आता नेमकं आपण चाललोय कुठे? जागा बघायला तिकडे लावू रे.
ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. प्रवीण बघ रे, बघ आपण कुठे आलो. वाड्यात आलो पूर्ण. समोर बघा काहीच, बघा ही वाड्यात. आता काय वाड्यात झाड लावतो खाली, बघा जाय काय या येऊला कहा पर आ गए गाइस हम. कुठे आले बघा. ओरिदा का सोरदा बघा गाईस कुठे आलो. खड्डे खड्ड्याला इथं पण येते. गाईस बघा आम्ही कुठे आलो. इकडं वारे, इकडलं वातावरण चांगलं आहे. ये इकडं गाईज लय खतरनाक दिसतो. बघा ही समोर. इथं पावसाळ्यात टायमाला पूर्ण पाणी असते का नाही. आमच्या उंची एवढं पाणी असते, आमच्या उंची एवढं. आता सध्या तर काहीच नाही. हे बघा हे कसं खड्डा बेडा पडलाय बघा. दिस इज अ वॉटर लाईन, पाईपलाईन सारखं. आय एम समज गया. या गुड बेटर बॅट. मला वाटलं कोणी पुतरी कशाच झाड आहे गायची. कमेंट करून सांगा कोणाला माहित असेल तर कशाच झाड. बरोबर ना. हड्डी हड्डी गाईज, हड्डी हड्डी पसली एक. ही पूर्ण ब्लॉग पूर्ण कॉमेडी झाला मला. काय म्हणणार तुमचं, बरोबर ना. जी बघा काय समोर. आम्ही ह्याला लय बेकार बेला बरं का. सांगे झाडं लावायला इथून समोर ना. फटरी हा भाई, फटरी सुबह फटरी. 4 वाजता आले दुपारच्या. अडचणींना सामोरे जात आम्ही ही ट्रॅक पूर्ण करत आहोत. कुठं तिकडे घालतो आपण. इथनं चल काय विषय नाही. तुमचं रान कुठलं आपलं झाड कुठे लावायचे आपण सांग. ती सरळ लाईन आहे का ते. ही समोरची. हा नांगराची कडक लावळी. म्हणजे आपण तिथंच सेम वर साईड लावलेली, पण ती शेरडाने खाऊन टाकली जसं की तुला माहित आहे. मग आता इथं लावू म्हणतोय. ते पाणी आणून घालायचं म्हणजे तुला वाटत नाही का माझा हे होईल म्हणून. कांटाळच जायचं मी पाणी आणून तिथनं वरनं. हा चिलारी ब्रँड कडुनिम बाबळ बाबळगाव कुठली बाबळ नाही. म्हणजे काय जागा इथं झाड लावायला पाहिजे ते असं आपला प्रवीण भाऊ म्हणतोय. तर ह्याचा शब्दाचा मान ठेवून मी म्हणतोय मी पण इथंच लावावं. इथे 1-2 अशी, इथे 1-2 इथे 1-2 म्हणजे 5-6 झाड लागतील मला जेवढ्या लाईनीत. काय म्हणणं तुझं. 5-6 झाडं लागून जातील. तर ही जागा फिक्स करून टाकू आपण. फिक्स अँड फायनल करू. आणि बघा ही तुराट्या आणखीन अशाच इथं पडलेल्या नेहल्या नाहीत कोणी. घेऊन जातील लवकरच. अशा बाकीच्या तर नेहल्या तर सगळ्या, थोड्या इथं पण राहिल्या त्या, पण बाकीचे सगळे घेऊन गेलेत. चांगली गोष्ट आहे. तर गाईज ह्या ब्लॉगला एंड करतो. सर्वांनी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक करून घ्या. कसा वाटला ब्लॉग कमेंट करून सांगा आणि सपोर्ट दाखवा आणि प्रेम द्या. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तवर तर बाय.